जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी उरुळी कांचनमधून मार्गस्थ झाली आणि आता ती यवतच्या दिशेने निघालेली आहे आणि आज या पालखीचा मुक्काम जो आहे तो यवतला असणार आहे। आता दुपारचा विसावा जो आहे तो उरुळी कांचन या गावामध्ये आहे आणि आता पालखी जी आहे ती शेजारच्याच या ठिकाणी मैदानावर विसाव्यासाठी थांबलेली आहे। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। मात्र गेल्या 25 वर्षापासून या उरुळी कांचन गावातील ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि त्यांच्या मित्रांनी स्वखर्चातून आपण पाहतोय की या ठिकाणी दरवर्षी या पालखीमध्ये येणारे वारकरी आणि दर्शनासाठी येणारे भाविक असतील यांच्यासाठी जेवणाची सोय केली जाते। आता देखील मोठी पंगत या ठिकाणी जेवणाची बसल्याचं आपण पाहतोय। अनेक वारकरी या ठिकाणी दुपारचा विसावा आणि जेवण करत आहेत आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला हे वारकरी निघणार आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या गावातील महिला आहेत या महिलांकडून या ठिकाणी ज्वारीच्या भाकऱ्या टाकल्या जातात आणि जवळपास त्यांच्याकडून सांगितलं जातं की 5 ते 6 हजार भाकरी कालपासून आम्ही या ठिकाणी टाकलेल्या आहेत आणि जोपर्यंत शेवटचा वारकरी या ठिकाणाहून जेवून जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी भाकरी टाकत असतो असं या महिला सांगतायत। मी थेट या महिलांशी बोलणार आहे। माऊली ताई, कधीपासून भाकरी टाकताय? किती भाकरी टाकल्या? रात्रीपासून 5 ते 6 हजार भाकरी झाल्या असतील। 5 ते 6 हजार भाकरी टाकल्या रात्रीपासून इकडेच आहे? हो, वारकऱ्यांची सेवा। हो, वारकऱ्यांची सेवा। आपण पाहतो हे सगळे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत या गावातील आणि या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षे अशा प्रकारची वारकऱ्यांची सेवा करण्यात येते आणि त्यांच्याकडून सांगण्यात येतं की प्रत्येकजण आपापल्या परीने वारकऱ्यांची सेवा करत असतो। हे दादा आहेत, यांच्याकडून हे सगळं नियोजन केलं जातं। किती वर्षापासून हे नियोजन करता? किती लोक? 25 वर्षापासून नियोजन करतोय आणि अजून बी असंच पुढं आमच्या मागं आमची मुलं बी सगळ्यांनी चालू ठेवलं पाहिजे। हां, हे आमची चांगली हो वारकऱ्यांची सेवा। किती लोक यामध्ये तुम्ही सहभागी असता? नेमकं जवळजवळ 1001 लोक आमचे सर्व सामील असतात। महिला आहेत, कर्मचारी आहेत, मित्रमंडळी आहेत, सगळे असतात। लोकवर्गणीतून तुम्ही हे सगळं करत आहात? लोकवर्गणीत आतापर्यंत किती वारकरी जेवण करून गेले? अजून जेवताना जवळजवळ 5-1 हजार गेलेले आहेत आणि आपण दिंड्यांना काय दिलेले। हो, आपण पाहतोय की 5 ते 6 हजार आतापर्यंत वारकरी जेवलेले आहेत आणि आणखी वारकरी जेवत असल्याचं आपण पाहतो। या गावचे ग्रामसेवक देखील माझ्यासोबत आहेत। माऊली, या गावचे ग्रामसेवक आहात आणि मोठी पंगत बसलेली आहे। दरवर्षी जेवणाची तुमच्याकडून या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली जाते। हा, नमस्कार, मी प्रकाश गळवे, ग्रामपंचायत अधिकारी उरुळी कांचन। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी विसाव्यासाठी उरुळी कांचनमध्ये येत असते। त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी वृंदामार्फत गेले 10 दिवसापासून आरोग्य, साफसफाई, पाणीपुरवठा, स्वच्छतेचं काम केलेलं आहे। हे जरी शासकीय इतमामाने केलेलं असलं काम तरी या ठिकाणी जो जेवणाचा कार्यक्रम आहे तो कोणताही शासकीय निधी न वापरता ग्रामपंचायतचे कर्मचारी, गावातील दानशूर व्यक्ती, अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्ठित नागरिक, उत्साही वारकरी हे स्वतःच्या माध्यमातून सर्व जमा करून साहित्य लोकांना भाकरी, पिठलं भाकरी, चटणी, चपाती याचं जवळजवळ 7 ते 8 वारकऱ्यांना स्वतःच्या हातानं जेवण वाढण्याचं काम करत असतात। अतिशय उत्कृष्टपणे गेली 30 ते 40 वर्षापासून या प्रकारचं जे नियोजन आहे, कोणताही निधी, शासकीय खर्च न करता वैयक्तिक स्वेच्छेने ग्रामपंचायत कर्मचारी व वेगवेगळ्या प्रकारचे गावातील नागरिक यांच्यामार्फत हा खर्च केला जातो। आपण पाहतोय की आता देखील अनेक वारकरी या ठिकाणी दुपारचं जेवण करतायत। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। यवतला मुक्काम आजचा? हा, यवतला आहे मुक्काम। काय गावाकडे पाऊस पाणी कसं काय? लय पाऊस, डायरेक्ट देववरून एवढा पाऊस की पावसात आम्ही आलोय। पेरणी वगैरे झाली का? हा, पेरणी वगैरे झाली। नक्कीच आपण पाहतोय की सगळे वारकरी जे आहेत ते सकाळी लोणी काळभोरमधून निघाले होते, आता यवतच्या दिशेने निघालेले आहेत आणि मग आता विसाव्याला काही वेळ पालखी थांबलेली आहे। पुढच्या मार्गाला यवतच्या मुक्कामाला अगदी काही वेळात पालखी मार्गस्थ होईल, त्या अगोदर या ठिकाणी हे सगळे वारकरी जेवण करतायत। कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, लोणी काळभोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव